उद्या जे इलेक्शन होणार आहे महानगरपालिका नागपूर, त्या संदर्भाने आम्हाला सक्त आदेश आहेत वरिष्ठांचे, माननीय सीपी साहेबांचे आदेश आहेत, की कुठेही अनुचित प्रकार होऊ नये. तथा कुठेही दारूची वाहतूक, दारूची विक्री कुठल्याही प्रकारे होता कामा नये. त्या अनुषंगाने आज आम्ही सकाळपासून आमच्या एक पथकाने गोपनीय बातमीदाराला नियुक्त केलेले आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आज आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली होती, की इसम नामे रोहित गणेश बोरकर, वय 34 वर्ष, राहणार कुशीनगर, पोलीस स्टेशन जरीपटका. हा त्याच्या अ, वाहन, चारचाकी वाहन, त्यामध्ये तो दारू घेऊन जाणार आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आमची पथकाने त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती आणि त्या नाका नंबर 2 या ठिकाणी त्याला अडवून त्याला विचारपूस केली असता त्याने उत्तर व्यवस्थित न दिले आणि त्याची चौकशी केली पूर्ण गाडीची. तर त्या गाडीमध्ये आम्हाला एकूण 5 पेटी इंग्लिश दारूचा माल, एकूण 250 बॉटल्स रॉयल स्टॅगच्या, त्या 60,000च्या मिळून आलेल्या आहे आणि सोबत जी गाडी आहे, अशी गाडीची किंमत 3,00,000, म्हणजे एकूण 3,60,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि या आरोपीकडून ते आरोपी कुठल्याही पार्टीशी संबंधित आहे का याचा तपास पण चालू आहे आणि याचा संपूर्ण तपास आम्ही करीत आहोत. असं काही त्यांनी सांगितलं नाहीये, पण आमचा संपूर्ण तपास याची चौकशी करणार आहोत आम्ही, की हे इलेक्शनचा गैरवापर करून इलेक्शन मध्ये याचा काही गैरवापर होणार होता का, किंवा ही दारू अशी एखादी पॉलिटिकल पार्टीची आहे का, याचा आम्ही तपास करीत आहोत. हे सर्व निष्पन्न झाल्यावर आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत.